नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. उत्तर भारताकडे आता WD सरकू लागला आहे. शिवाय बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेच्या दिशेने देखील बाष्पयुक्त वारे सरकू लागले आहेत. त्यामुळे हवामान बदल आता अपेक्षित आहे. आपण जर 4 मार्चपर्यंतचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यामध्ये कुठेही पावसाची नोंद झालेली नाही. तर सीझनल मॅप म्हणून तो पिरियड आहे तो 1 मार्चपासून पकडला जातो आणि आता केवळ 4 दिवस झाले आहेत. या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची पावसाळी नोंद अजून महाराष्ट्रात झालेली नाही. जे मान्सूनपूर्व पावसाला अजून सुरुवात झालेली नाही आहे. आपण काल भारतीय हवामान खात्याने दिलेल्या उष्णतेसंदर्भातील अलर्ट बघितला होता. आता त्यामध्ये थोडी वाढ आंध्र प्रदेशमध्ये झालेली आहे. म्हणजे जो अलर्ट गुजरात आणि कोकणला दिलेला आहे त्यामध्ये आता आंध्र प्रदेशचाही समावेश असून या ठिकाणी दमट आणि उष्ण अशा प्रकारचं तीव्र वातावरण राहील असा अंदाज आहे. याला थोड्याफार प्रमाणात आपण हीट वेव्ह देखील म्हणू शकतो. ही हीट वेव्ह आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये 6 तारखेला असण्याची शक्यता आहे. उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या भागात याचा प्रभाव अधिक तीव्रतेने वाढतो आहे. त्यामुळे सर्वांनी उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचं संरक्षण करावं. 40 अंशाचा टप्पा लवकरच उष्णता गाठणार आहे. मान्सूनपूर्व पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली असून उत्तर भारतात WD सक्रिय झाले आहेत. आता जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये प्रत्यक्ष WD सक्रिय होत आहेत. साधारण 8 तारखेला एक नव्याने WD सक्रिय होईल आणि हे वातावरण सातत्याने वाढत जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्याला सातत्याने आता पूर्व भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये पाऊस बघायला मिळणार आहे आणि याची तीव्रता 14 तारखेपासून अधिक वाढणं देखील अपेक्षित आहे. सध्या आपण उष्णतेचा म्हणजे उन्हाळ्याचा देखील अंदाज बघतो. 5 तारखेला महाराष्ट्रासहित गुजरात, राजस्थानमध्ये उष्णतामान वाढतंय. यामध्ये प्रत्येक दिवशी वाढ होणं अपेक्षित आहे. संपूर्ण भारतामध्ये ही उष्णता वाढत जाईल असा देखील अंदाज आहे. 40 अंशाचा टप्पा 13 तारखेला विदर्भात अपेक्षित आहे आणि त्याचबरोबरीने राजस्थानमध्ये देखील 42 अंशाचा टप्पा आपल्याला 14 तारखेला दिसणार आहे. त्यामुळे 13-14 तारखेपासून भारतात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढणं अपेक्षित आहे. ECMWF मॉडेलने महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भाकडून मार्चच्या 19 तारखेच्या दरम्यान 18-19 तारखेच्या दरम्यान पावसाचे संकेत दिले आहेत. अवकाळी पाऊस सुरू होतोय. त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर आपण बघतो की जवळपास नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला हा पाऊस सुरू होईल. हा मान्सूनपूर्व पाऊस आहे. आपण GFS मॉडेलनुसार सुद्धा हा अंदाज बघू शकतो. तर GFSने मात्र आपल्याला हा अंदाज बीड, लातूर, नांदेड आणि चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये दाखवलेला आहे. आयकॉन मॉडेलचा अंदाज हा 12 तारखेपर्यंतचा आहे. त्यामुळे या मॉडेलने अजून पाऊस दाखवण्यास सुरुवात केलेली नाही आहे. आपण AIFS मॉडेलनुसार जरी बघितलं तरी पूर्व मराठवाडा म्हणजे यामध्ये आपण असं म्हणू की थोडा सोलापूरचा काही भाग, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला 18-19 तारखेपासूनच वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे आणि मान्सून पूर्वाचा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता शेती कामांसाठी या विभागातून घाई करणं आवश्यक आहे. आपण CFS मॉडेलचा अंदाज देखील बघत असतो आणि साधारण आपल्याला 11 तारखेपासून 18 तारखेच्या दरम्यान पूर्व भारत आणि उत्तर भारतात पाऊस दाखवण्यात आला आहे. तर आपण अतिशय जोरदार अशा प्रकारचं वातावरण 18 मार्च ते 25 मार्चच्या दरम्यानच भारतामध्ये सुरू होतं आहे
आणि त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाचा लवकरच प्रभाव निर्माण होईल. एवढ्या प्रमाणात पाऊस मार्चमध्ये पडेल असं वाटलं नव्हतं, परंतु मार्चचा म्हणजे तिसरा आणि चौथ्या आठवड्यात देखील आपल्याला पावसाची हजेरी दिसते आणि उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये म्हणजे गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जवळपास जम्मू काश्मीरपर्यंत हा पाऊस असणार आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला शेवटच्या आठवड्यात त्याची हजेरी दिसणार आहे. महाराष्ट्रात एप्रिलचा पहिला आठवडा हा अधिक प्रभावी असण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या आठवड्यात देखील पूर्व विदर्भात याचा प्रभाव कायम राहील. सध्या आपल्याला एप्रिल महिन्याचा अंदाज महत्त्वाचा, एप्रिलमध्ये गारपीट होणार आहे. मे मध्ये देखील वादळी पाऊस महाराष्ट्राला प्रभावी ठरेल. दक्षिणेसहित उत्तरेकडील राज्यांमध्ये देखील मे मध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे. SIPS मॉडेलने देखील मराठवाडा, विदर्भ या भागात जोरदार पाऊस एप्रिलमध्ये आणि मे मध्ये देखील दाखवलेला आहे. आणि मे मध्ये आपण कालही सांगितलेलं आहे की साधारण केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा एखादी वादळी सिस्टम विकसित होईल, जी मे मध्ये महाराष्ट्राला पाऊस देणार आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता दिसते 11 तारखेला. 12 तारखेला कोकणातील काही ठिकाणी वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये 13 तारखेला पावसास अनुकूल ढग निर्माण होतील. मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. 14 तारखेला देखील हे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल. वादळी पावसाचं वातावरण 15 तारखेपासूनच ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा या बाजूने तयार व्हायला सुरुवात होईल. याचा प्रभाव 16 तारखेला कोकण किनारपट्टीसहित सोलापूर पूर्व भाग, गडचिरोली या भागात याचा प्रभाव वाढू लागेल. आपण बघतो की हा प्रभाव बंगालच्या उपसागराच्या दिशेने अगदी सोलापूर, लातूर, चंद्रपूर, अगदी गोंदिया, गडचिरोली या भागात याचा प्रभाव 17ला असणार आहे. 18ला पूर्व विदर्भासहित लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्यता वाढते. आणि 19 तारखेपासूनच सोलापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी जोरदार गारपिटीची देखील शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस असण्याची शक्यता आहे. आपण जेव्हा हाच अंदाज मॉडेल बदलून बघतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे या पावसाचा अंदाज या ठिकाणी स्पष्ट होतोय. 18 तारखेपासूनच ही वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणीही या अंदाजाकडे दुर्लक्ष करू नका. ज्या विभागात हा सुरुवातीला अंदाज तयार होऊ लागला आहे त्या विभागातील शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकांच्या काढणीसंदर्भात थोडी घाई करण्याची गरज आहे. ही पूर्वसूचना आहे, त्यामुळे यामध्ये दुर्लक्ष करता कामा नये. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.